मोदी यांच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन देशातील महिलांसाठी पंतप्रधान प्रदेश अध्यक्ष आमदार चित्राताई वाघ. नागोठणे रोशन पत्की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आपण मेळाव्याला येऊ शकलात. सर्वांच्या घरातील इज्जत असलेली मुलगी, बहीण, आई, पत्नी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या घरातील इज्जत मांडली. मोदी यांनी जेवढ्या योजना आणल्या त्यातील टक्के महत्त्वाकांक्षी योजना या महिलांसाठी आहेत. आज जन्माला आलेली मुलगी ही लखपती असते. आतापर्यंत एवढे पंतप्रधान होऊन गेले, त्यांनाही शक्य झाले नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीस आहेत असे गौरवशाली उद्गार भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी काढले. विश्वरूप प्रतिष्ठानच्या राधिका गारमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सच्या नागोठण्यातील केंद्राचे उद्घाटन चित्रा वाघ यांच्या हस्ते भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या निवासस्थानी झाले. त्यानंतर येथील TSK सभागृहात झालेल्या भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा महिला आघाडीच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. महिलांसाठी असलेल्या या योजना केवळ हिंदू धर्मीय महिलांसाठी नसून त्याचा लाभ मुस्लिम महिलाही मोठ्या प्रमाणात घेत आहेत. काँग्रेस व त्यांच्या चेल्यांनी मुस्लिम महिलांचे केवळ मतदान घेतले पण मते मिळाली नाहीत तरी चालेल असे बोलून मुस्लिम भगिनींसाठी ट्रिपल तलाक विरोधात कायदा करून संरक्षण देण्याचे काम मोदींनी केले. भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याने उपस्थित असलेल्या महिलांतूनही भविष्यात कुणी आमदार खासदार होऊ शकते. त्यामुळे मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम झोकून द्या असेही चित्रा वाघ यांनी सांगितले. विश्वरूप प्रतिष्ठानने प्रत्येक युनिटला 10 मशीन दिल्याने महिलांना त्यांच्या सवडीनुसार युनिटमध्ये येऊन काम करता येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर महायुती सरकार हे अनेक योजना राबवून चांगले काम करीत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना आपल्या लाडक्या बहिणींना व्यावसायिक योजनांमधून उद्योजिका बनवायचे आहे असे सांगून योजनांची माहिती वाघ यांनी दिली. खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या मनोगतात मेळाव्याला असलेल्या महिलांची संख्या पाहता हा मेळावा 110% यशस्वी झाल्याचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांचे मोठे योगदान असल्याचे सांगून विश्वरूपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा चांगला प्रयत्न होत आहे. देशात पंतप्रधान मोदी यांचे चांगले काम असल्याने त्यांच्या राष्ट्र उभारणीच्या कामात सर्वांनी साथ दिली पाहिजे असे आवाहन यावेळी खासदार पाटील यांनी उपस्थित महिलांना केले. यावेळी ॲडव्होकेट निलिमा पाटील, चित्रा पाटील, प्रीतम पाटील, डॉक्टर मंजुषा कुद्रीमोती, हेमा मानकर, शर्मिला वैकुंठ पाटील, मिनल बुटाला यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे यांनी केले. भाजपा विकसित भारत संकल्प सभा या उपक्रमाअंतर्गत झालेल्या या महिला मेळाव्याला भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष व विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्यासह भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲडव्होकेट आस्वाद पाटील, रायगड लोकसभा संघटक सतीश धारप, रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजीपच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील, माजी सभापती चित्रा पाटील यांच्यासह सोपान जांभेकर, श्रेया कुंटे, एकनाथ ठाकूर, आनंद लाड, सचिन मोदी, अपर्णा सुठे, प्रियंका पिंपळे, धनराज उमाळे, शेखर गोळे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष राधिका धारप, अथर्व धारप, सचिन पावसे, वसंत शेडगे आदी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मी पहिल्या भाषणापासून आताच्या भाषणापर्यंत तुमचे चेहरे बघते. आधी अशा होत्या, पाणी पिऊन जरा जास्त सुस्ती आली नाही ना. इतकी सुंदर दर्जेदार भाषण तुम्ही आहे. मला माहिती भाषण नाही येत. तुम्ही बोलाल का माझ्याशी? अगं बोलाल का? बोलाल का? मागच्या 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 मधल्या पुढच्या वा गुलाबीसाठी जोर आहे. एकदा जरा हात वर करून घोषणा देऊया. आळस झटकायला पाहिजे. मगाशी दिल्या कोणी हात नाही वर केला. व्हेरी बॅड. 2 हात वर करून जोरदार घोषणा करूया. थोडासा आळस झटकला पाहिजे. करूया सुरुवात. चला. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. मातरम. वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या देखण्या अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी आता जोरदार भाषण करून आपल्याला इतिहासामध्ये घेऊन गेले ते जिल्ह्याचे अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, त्याचबरोबरीने आपल्या सगळ्यांचंच आदरस्थान, आपलं इन्स्पिरेशन
गरम साहेब ऐकते ना, झोपले आपले धारक साहेब, आसवाद पाटीलजी, त्याचबरोबरीने आमचा बंधू वैकुंठ पाटील, खूप सुंदर असं त्यांनी केलं ते आमचे सोपान जांभेकरजी, त्याचबरोबरीने रोहिणीताई धारक, प्राध्यापक देवस्थळीजी, श्रेया कुंटे, मंजुषा कुत्रिमोती, निलिमा पाटील, चित्रा पाटील, प्रीतम पाटील, शर्मिला पाटील, वैशाली मापाला, हेमा मानकर, प्रियदर्शिनी पाटील, प्रियंका पिंपळे, या सगळ्या माझ्या सहकारी आहेत, यशोधरा गोडबोले, शंदा नाग, अपर्णा सुटे, मनीषा श्रीवर्धनकर, नाहिया, प्रणाली शेख. आणि आज कसं असतं, एक सगळी पडद्यावरची मंडळी असतात. पडद्याच्या मागे आलेल्या महिलांना पाणी मिळेल का, खुर्च्या मिळतील का, पंखे चालू होतील का, मध्येच लाईट गेले तर धारक साहेब ओरडतील, त्याच्या आधी जनरेटर चालू होईल का, ही सगळी व्यवस्था बघणारे आपले मंडळाचे अध्यक्ष महेशदादा, आनंदाड, एकनाथ ठाकूर, शेखरजी, निखिल मडवी, ज्ञानेश्वर शिर्के, धनराज माळेजी, ऐते सर, विठोबा माळीजी, संतोष लाडजी, अनंत वाघ आणि गणेश नाग, याशिवाय माझ्या सगळ्याच तुम्ही मैत्रिणी ज्यांची नावं नसतील त्यांनी कृपया ज्यांनी नावं लिहून दिलेली नाही त्यांना पकडावे. मी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत, तुम्हाला लिहून दिलेली आहे. आज खरं तर रायगडमध्ये येणं म्हणजे एक आनंदाची पद्धत आहे. आत्मनिर्भर भारत, महिलांची स्वतःच्या